कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने 33 कोटीचा निधी मंजूर केलाय। त्यापैकी 24 कोटी रुपये मिळाले आहेत, पण विभागीय क्रीडा संकुलातील कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। सुमारे 17 कोटी 40 लाख रुपये खर्चून इथली कामं झाली आहेत। उर्वरित रकमेचं काय झालं, त्याचं थर्ड पार्टी ऑडिट का झालं नाही असा सवाल कोल्हापुरातील लोककल्याण फाउंडेशनने उपस्थित केलाय। त्यासाठी शिष्टमंडळाने आज क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांना निवेदन दिलंय। कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। एकही सुविधा किंवा काम धड झालेलं नाही। सुमारे 24 कोटी निधीत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कोल्हापुरातील लोककल्याण फाउंडेशनने केलाय। आज या संघटनेच्या शिष्टमंडळाने क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांची भेट घेतली। सन 2003 मध्ये संभाजीनगर परिसरातील शासकीय जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजुरी मिळाली। त्यासाठी 33 कोटी रुपये मंजूर झाले। त्यापैकी 24 कोटी प्रत्यक्ष आले, पण विभागीय क्रीडा संकुलातील विविध इमारती आणि मैदानांसाठी 17 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च झालाय। उर्वरित पैशाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करून क्रीडा संकुलातील कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यानं खेळाडूंची घोर फसवणूक झाल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे यांनी केला। जलतरण तलावाचं काम तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। त्याची जबाबदारी तत्कालीन क्रीडा अधिकाऱ्यांवर टाकावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली। तसंच आजवर झालेल्या खर्चाचं थर्ड पार्टी ऑडिट करावं अशी मागणी करण्यात आली। ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले त्यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं। यावेळी चंद्रकांत यादव, प्रकाश आमते, दिलीप सरनाईक, प्रकाश रांगणेकर, जगन्नाथ सूर्यवंशी, राजू कद्रे, जयंत मिठारी उपस्थित होते।